रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनःपूर्वक स्वागत. दर शुक्रवारी आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो, ज्यामध्ये शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स यांनी जर्मन आणि फ्रेंच ह्या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचं तंत्र सगळ्यांसाठी खुलं करून दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण घर बसल्या अतिशय माफक दरामध्ये आणि कुठल्याही वयोगटातल्या व्यक्ती ह्या दोनही परकीय भाषा शिकू शकतात अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे. तर यामध्ये आपण विविध वयोगटातील व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो, त्यांचा आजवरचा अनुभव आणि फॉरेन लँग्वेज शिकल्यानंतरचा त्यांचा अनुभव या सगळ्याचबद्दल त्यांच्याशी चर्चा करत असतो. याच अनुषंगाने आज माझ्याशी खास पुण्याहून जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर सविता केळकर, ज्या जर्मन लँग्वेज एक्सपर्ट आहेत. त्यासोबतच फर्ग्युसन कॉलेजच्या जर्मन लँग्वेज डिपार्टमेंटच्या त्या HOD सुद्धा आहेत. यासोबतच त्यांच्या गाठीशी अनुभवांचं एक मोठं गाठोडं आहे. तर आज त्या खास पुण्याहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि आज आपण त्यांचा प्रवास आणि जर्मन भाषेविषयीची गंमत या सगळ्याचबद्दल त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनःपूर्वक स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद श्रद्धा. आणि रेडिओ विश्वासनी ही मला तुमच्याशी सगळ्यांशी बोलायची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप खूप स्वागत तुमचं. आपण स्वतः जर्मन लँग्वेज एक्सपर्ट आहात हे ऐकून विशेष आनंद झाला. आता जे ओळख करून देताना म्हणलीस ना, तर मला एकदम माझ्या डोळ्यासमोर माझा प्रवास आला. म्हणजे 1977 साली मी पुण्यात आले. म्हणजे मी 15 वर्षाची होते आणि माझं गाव खानापूर, बेळगाव जवळ एक छोटंसं गाव आहे आणि ते 50 वर्षापूर्वी तर यू कॅन इमॅजिन अतिशय छोटं होतं. आणि 11वीला मी इथे शिकायला आले. मी तालुक्याला पहिली आले होते. तर त्यावेळेला जसं लोकांना वाटतं तसं की PCMB सायन्स केलं पाहिजे आणि मग त्या जोडीला मी जर्मन घेतलं. तर गंमत सांगते तुला, सुरुवातीला पहिल्यांदा मी तोंड सुद्धा उघडायची नाही. म्हणजे कारण तिकडची भाषा वेगळी असते ग. प्रत्येक गावातली भाषा वेगळी असते बघ. म्हणजे आपण म्हणतो ना विदर्भीय असतं भाषा किंवा मग अहिराणी असते, तसं तिकडे ना थोडं खूप कानडी भाषेचं त्याच्यावर खूप इन्फ्लुएन्स असतो. आणि मला पहिले 6 महिने मराठी बोलताना सुद्धा खूपच त्रास व्हायचा. म्हणजे काय लोक हसायची जरा, कारण हेल काढून बोललं जातं. पण मला जर्मन इथे शिकायला मिळालं आणि त्याच्यामुळे आता ज्यावेळेला खेड्यातली मुलं माझ्याकडे येतात ना, त्यावेळेला मी लगेच जोडली जाते आणि मला माझं बालपण, माझं हॉस्टेलचं राहणं, मग युनिव्हर्सिटी गेवथ हा प्रवास आठवतो आणि मी त्यांना म्हणते की अरे बिंदास करा, तुम्हाला सगळं शक्य आहे. बरं, म्हणजे एकंदरीतच तुमचा प्रवास कसा सुरू झाला हे तर समजलं. पण तुम्ही जर्मन भाषेमध्ये एक्सपर्टीज मिळवायचं हे कधी आणि कसं ठरवलं? आणि मुळात 40 वर्षापूर्वी जर का आपण विचार केला, तर जर्मन भाषेबद्दल तेवढी जागरूकता होती का? किंवा शिक्षक वगैरे होते का जर्मन भाषा शिकवणारे? ते कसं झालं? ऍक्च्युली बघ ना, मी तुला म्हटलं तसं म्हणजे 1977ला मी आले. म्हणजे आता 40 पण नाही, 50 वर्ष म्हण. त्यावेळेला मी पुण्यात आले. आणि त्यावेळेला ना मी जेव्हा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो करत होते ना, त्यावेळेला SP कॉलेजमध्ये जर्मन शिकता यायचं. आणि माझे काका जर्मनीला जाऊन आले होते, ते इंजिनियर होते. तर ते म्हणले अगं परकीय भाषा शिकता आली तर जरूर शिक. आणि म्हणून मी 11वी-12वीला जी भाषा शिकायला लागले, तर मग मला असं जाणवलं की मी बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करते. म्हणजे मी रेग्युलर पोहायला जायची, पुरुषोत्तम फिरोदिया, मी वाद्य वाजवते. तर हे सगळं करताना मला PCMB म्हणजे काय, तुम्ही प्रॅक्टिकल्स करता, तुम्ही दिवसभर बांधले गेलेले असता. म्हणून मग मी आर्ट्सला आले FY ला. पण मग मी जर्मन कंटिन्यू केलं आणि नशिबाने लहानपणी मला खूप चांगले शिक्षक मिळाले होते, जरी छोटं गाव होतं तरी. त्याच्यामुळे शिक्षिका व्हायचं हे माझ्या डोक्यात होतं. आणि मग जर्मन भाषा आवडल्याने मी ती भाषा शिकायला लागले. त्यावेळेला अर्थातच स्कोप अजिबातच नव्हता, कारण इंटरनेटही नव्हतं. त्यावेळेला पहिली मर्सिडीज बेन्झ वगैरे जस्ट सुरू झाली होती, मी ज्यावेळेला MA झाले त्याच्यानंतर. त्याच्यामुळे लोक म्हणायचे की जर्मन करून काय करणार. तर मी एकदा माझ्या शिक्षकांना विचारलं, अहो म्हटलं सगळे विचारतात की सायकोलॉजी मिळालं होतं तुला, ते सोडून जर्मन घेतलंस. तर म्हणे सांग ना, मी जर्मनीला जाणार आहे. आणि अक्षरशः मी आता अगणित वेळा जर्मनीला जाऊन आले. आणि मी एक्सचेंज प्रोग्राम करते, स्कॉलरशिप्स असतात, अशा अनेक गोष्टींमुळे. पण म्हणजे आपण स्वप्न बघावीत आणि ती खरंच सत्यात उतरतात असं मला वाटलं त्याच्यावरनं. क्या बात आहे! वाह! मस्तच. ग्रामीण भागामध्ये बरेच विद्यार्थी आहेत,
ज्यांना परकीय भाषा शिकता येणार नाही असं वाटतंय, मग अशांना तुम्हाला काही सल्ला द्यावासा वाटतो का? म्हणजे मला असं जाणवतंय, की मी ज्यावेळेला एम-ए झाले, त्यावेळेला मला विचारण्यात आलं, की "तुला पुण्यात नोकरी करायला आवडेल का बारामतीला?" आणि मी बारामती प्रिफर केलं. आता 84 सालचं बारामती म्हणजे अगेन यू कॅन इमॅजिन. हो. तर ते खूप वेगळं होतं. पण मग मी शुक्रवार, शनिवार जायची तिथे आणि ते इथे कॉलेज होतं त्या टीसी कॉलेजमध्ये शिकवायची आणि बाकी जी हौशी लोकं होती त्यांनाही शनिवार, रविवार शिकवायची. तर आता कसं झालं इंटरनेटमुळे तुमचा रीच खूप वाढला. तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकता. पण त्याही वेळेला मला असं जाणवलं, की बारामतीतली जी मुलं होती ती टॅलेंटेड होती. त्यांना शिकायचं होतं आणि ते खूप मनापासून शिकत होती. म्हणजे आता आम्ही एक प्रोजेक्ट रमणबागेत सुरू केलाय. आता रमणबाग म्हणतील ना शाळा तर थोडी पैसे कमी असलेली लोकांकडे किंवा मराठी माध्यमातली, पण काय मुलं हुशार आहेत आणि त्यांचे डोळे चमकतात. म्हणजे माझे जर्मन कोणी पाहुणे आले आणि त्यांना त्या शाळेत घेऊन गेलं, की ते म्हणतात, "अरे काय छान मुलं आहेत." किंवा आमची द्रविड हायस्कूल वाईला शाळा आहे. म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शाळा आहेत ना खेड्यापाड्यात पण साताऱ्याला आहे, सांगलीला आहे, वाईला. तर मला असं वाटतं, की खेडं आणि शहर यांनी फारसा फरक पडतच नाही. संधी मिळाली की संधीचं सोनं करायचं आणि आत्ताच आम्ही मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी बालभारतीसाठी मराठीतनं एक्सप्लेनेशन वाली जर्मनची पुस्तकं लिहिली आहेत. आणि त्याच्यामुळे काय आहे, अर्थ सगळा प्रत्येक शब्दाचा मराठीत आहे किंवा तुम्ही जर्मनीत गेल्यावर कसं वागाल, काय कराल, हे सगळं मराठीत दिलेलं आहे. त्याचं जे ग्रामर आहे ते मराठीतनं सांगितलंय आणि जे ऑडिओज आहेत ना, कारण आपण भाषा शिकतो कशी तर ऐकून शिकतो. तर ते सगळे जर्मन मित्र-मैत्रिणींकडनं आम्ही करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आणि ते पुस्तक डाउनलोड करून घेता येतं. बालभारतीचं आहे. त्याच्यामुळे अनेक खेड्यापाड्यातली मुलं आम्हाला त्यांचे मेसेज येत असतात, फोन येत असतात. ते पुस्तक डाउनलोड करतात. जसं फ्लोआचं काम आहे ना, की ते व्हिडिओ बनवतात. खूपच उत्तम काम आहे आणि त्याच्यामुळे शैलेश सरांशीही माझं बोलणं झालं, की आपलं A1, A2 झालं, की सायमल्टेनियसली आपण ही पुस्तकं सुद्धा त्यांना देऊया. कारण त्या ज्या ऑडिओ आहे त्याच्यामुळे भाषा सुधारते. म्हणजे ऐकून सुद्धा श्रवण भक्ती करून सुद्धा भाषेत खूप सुधारणा होऊ शकते. म्हणजे हल्ली आपण म्हणतो ना, की गुरु हा फॅसिलिटेटर आहे. पूर्वी कसं म्हणायचो ना आपण, की तो टीचर आहे. पण हल्ली अनेक माध्यमं असल्यामुळे एखाद्याला शिकायचंय म्हणलं आणि चांगला जर गाईडन्स त्याला मिळाला, चांगला गुरु जर मिळाला जो चांगली वाट दाखवेल, तर शिक्षण खूप सोपं झालंय. पण ते त्यावेळेला नव्हतं तू जे म्हणतेस ते. आणि त्याच्यामुळे बारामतीला जा किंवा साताऱ्याला जा असं डायरेक्ट जाऊन मुलांना शिकवायला लागायचं आम्हाला त्यावेळेला. मग त्यावेळेला काही चॅलेंजेसला फेस करावं लागलं का? कारण इंटरनेट नव्हतं आणि जर्मन भाषेची पुस्तकं असतात का? किंवा मग तुम्ही त्यांना शिकवताना काय टूल्स वापरले होते? त्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला तर फक्त पुस्तकच असायची. म्हणजे आपण कसं टेक्स्ट बुक असतं ना, तेवढंच खूप कमी होतं अगं साहित्य. म्हणजे आम्ही सुद्धा शिकलो ना, ते खूप कमी साहित्यात शिकलो. कोणी जर्मनीहून येणार असलं आणि एखादा त्यांनी जर वर्तमानपत्र आणलं, तरी आम्ही असे सगळेजण आधाशासारखं ते बघायचो, की आता कसं आहे, आता सगळंच इंटरनेटवर म्हणजे आत्ताच्या पिढीला हे कळणार पण नाही, की अरे एवढं कमी सगळं अवेलेबल होतं. पण शिक्षकांवर श्रद्धा तेवढीच होती. त्याच्यामुळे मी शिकवलं ना, की ती मुलं पाठ करायची आणि सुरुवातीला मला असं वाटतं, की भाषा शिकताना समजून घेण्याचा भाग आहे, पण पाठांतराचंही गरज आहे. म्हणजे आता तो पंखा काय आहे आणि ती खुर्ची काय आहे मला काय सांगशील सांग? जे मराठी शिकायला लागतात, त्यांना हा प्रश्न येतो ना, तसंच जर्मन पण आहे ना. जर्मनीतही तो, ती, ते असे 3 आहेत ना आणि मग मराठीतनं ते म्हणले, की ती खुर्ची आहे. म्हणून मग ती खुर्ची जर्मनमध्ये फेमिनिनच होईल असं नाहीये ना. त्याच्यामुळे सुरुवातीला भाषा शिकताना समजून घेण्याबरोबरच पाठांतराची गरज आहेच. तुम्हाला चांगली बैठक पाहिजे. बरोबर. आणि त्यावेळेला मला असं वाटतं, की इंटरनेट नव्हता. जसा तोटा होता तसा फायदाही होता अगं. लोकांना एकदा दिलं ना, ते छान लक्ष देऊन पटापटा पाठ करायचे ना. आता काय होतं डिस्ट्रॅक्शन्स खूप आल्यामुळे कधी-कधी ना मुलांना मग मी सांगते वर्गात वगैरे तर, की मोबाईल बाहेर काढूच नका आणि नशिबाने मुलं अजूनही ऐकतात. म्हणजे मुलं उद्धट उर्मट वगैरे काही झालेली नाहीयेत. आपण त्यांना समजून घेऊन प्रेमाने सांगितलं ना, तर ते सगळं ऐकतात आणि आता नवे चॅलेंजेस आहेत. त्यावेळेला वेगळे होते. त्यावेळचे खूप जास्त वाटायचे कारण खरंचच काहीच नसायचं ना शिकवायला. पण ते पुस्तकच आम्ही प्रमाण धरून त्याप्रमाणे करून मुलांनी त्याही वेळेला खूप प्रावीण्य छान मिळवलं. क्या बात है! मस्तच. गावातला एखादा विद्यार्थी जो त्यावेळेला तुमच्याकडे जर्मन शिकला आणि आता तो कुठेतरी मोठ्या पोझिशनवर आहे किंवा तो आता परदेशी आहे, असं काही उदाहरण सांगायला आवडेल?
हो, अगदी आवडेल. तिथेच ना एक मुलगी होती म्हणजे बारामतीला मी जायची त्याच वेळेला आणि ती त्या बँकांच्याही परीक्षा देत होती बरं का आणि कॉमर्सही शिकत होती आणि जर्मनही शिकत होती. हं. आणि तिने जर्मन एकदमच उत्तम म्हणजे मी 3 वर्ष जात होते ना, तर 3 वर्षात 3 लेव्हल्स झाल्या तिच्या. उत्तम शिकली ती आणि हं. तिने बँकेच्याही परीक्षा दिल्या. आणि मग त्याच्यामुळे त्याला जर्मन बँकेत नोकरी मिळाली आणि ती अतिशय उत्तम काम करते. म्हणजे मला विचारशील ना, हं. तर आता मी 42 वर्ष शिकवते ना, तर माझ्याकडे अशा इतक्या सक्सेस स्टोरीज आहेत. कारण ठरवलं एखाद्याने आणि मनापासून केलं ना, तर यश मिळतं. त्याच्यामुळे आता जर्मनीतही अनेक आपले विद्यार्थी आहेत. म्हणजे हं. आम्ही मध्ये सांगलीलाही जर्मन शिकवत होतो. तिथले अनेक जण आता जर्मनीला गेलेत. साताऱ्याला शिकवत होतो. हं. तिथलेही गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता बेळगाव, खानापूर तिकडेही जर्मन सुरू झालंय. आता तर माहितीये खूप हं. ठिकाणी झालंय आणि फ्लोआच्या माध्यमातनं तर इतक्या शाळांपर्यंत जर्मन पोहोचलेलं आहे ना आणि ती मुलं छान एकदम इंटरेस्ट देऊन छान शिकतायत. म्हणजे हं. आत्ताचा काळ हा अतिशय सुंदर आहे आणि खूप आशादायी आहे असं वाटतं मला. वाह! बरं जर्मन शिकवणं ही जी पद्धत आहे, ही नेमकी कशी आहे? म्हणजे इंग्लिशमधून जर्मन शिकवलं जातं, की आपल्या मराठी भाषेतून, मातृभाषेतून जर्मन शिकवलं जातं? ते कसं असतं? म्हणजे मला जाणवतंय माझी एक सहाध्यायी होती. ती हं. फ्रेंच शिकवायची आणि ती साउथ इंडियन असल्यामुळे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकल्यामुळे तिला असं कायम वाटायचं, की फ्रेंच शिकायला इंग्रजी उत्तम आलं पाहिजे. आणि मी तिला म्हणायची, की "अगं असं नाहीये. मराठी उत्तम कुठलीतरी भाषा उत्तम आली पाहिजे का? तर आली पाहिजे. पण ज्यांचं मराठी उत्तम आहे, तर त्यांना सुद्धा जर्मन उत्तम शिकता येतं. कारण संस्कृत, जर्मन, मराठी खूप साम्य आहे. तर त्याच्यामुळे सुरुवातीला मी ज्यावेळेला वर्गात शिकवते, त्यावेळेला ते मराठी आणि इंग्रजी दोन्हीची मदत घेते. हं. पण त्याच्यामुळे इंग्रजीच यायला पाहिजे असा जो लोकांचा गैरसमज आहे ना, त्याची हां. गरज नाही. आता मी फर्ग्युसनमधनं रिटायर्ड झाली. आता आपलीच युनिव्हर्सिटी आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुणे युनिव्हर्सिटी. बरं. तिथे 800 मुलं जर्मन शिकतायत. म्हणजे बी करणारी शिकतायत, इंजिनिअरिंगची शिकतात, सायकॉलॉजी सगळ्या स्कूल्समध्ये जर्मन आहे. आणि ती उत्तम शिकता आहेत. मी म्हटलं तसं रमणबागेत तो प्रोजेक्ट चालू आहे. तिथे जर्मन शिकतायत. पण जिथे मराठी माध्यमातनं जास्त मुलं आलेली आहेत, तिथे मराठीतनं सांगितलं तर त्यांना पटपट आकलन होतं हं. आणि चांगली शिकतात आणि जसं लेव्हल्स वाढतील अर्थातच आपण थोडं जर्मन जास्त वाढवून मराठी किंवा इंग्रजी कमी करणं हेच गरजेचं आहे. अच्छा. म्हणजे मग नंतरचं शिक्षण हे ॲक्चुअल जर्मन भाषेमधून दिलं जातं? हो, हो. म्हणजे तू म्हणशील ना, तर आम्ही पहिला कोर्स, दुसरा कोर्स इथे हं. बोलतो हं. मराठी किंवा आता पुस्तकात एक्सप्लेनेशन कसं आहे, हं. आम्ही जे पहिल्या लेव्हलचं दिलं A1चं त्याच्यात मराठी बरंच होतं. A2ला थोडं कमी केलं. आता B1 असेल त्याच्यात अजून कमी होईल आणि B1, B2ला पुढे त्यांची तितकी पात्रता झालेली असते, की ते छान जर्मन बोलू शकतात. त्यांना कळतं आणि हं. पूर्ण ते जर्मनमध्ये अगदीच कळू शकतं त्यांना. काही अडचण येत नाही. मग जर का मराठीतून आपण जर का शिकवलं, तर जर्मन बोलतानाचा पण ॲक्सेंट तसा येतो? नाहीयेत. कारण मी जसं म्हटलं तुला तसं आम्ही जे पुस्तक काढलेलं आहे, त्याच्यात हे जे लोकं कशी बोलतात, म्हणजे हं. माझ्याचवरनं सांगते ना, मी जेव्हा पुण्यात आले आणि मग मराठी आता तुला असं वाटेल, की मी पुण्यातच मोठी झालेली आणि इथेच आहे. कारण माझा टिपिकल असा पुणेरी वाटत असेल तुला माझं जे बोलणं आहे हो, ते. हो. पण तुम्हाला जो इन्फ्लुअन्स किंवा आजूबाजूच्याला ऐकायला मिळालं ना आणि तुम्ही शिकायचं म्हणलं, तर असा काहीही प्रॉब्लेम येत नाही. इनफॅक्ट आपली महाराष्ट्रीयन मुलं जी आहेत, ती हं. इतकं उत्तम मराठी बोलतात. कारण आपल्या ना भाषेत सगळे उच्चार आहेत बघ. हो. श आहे, ज्ञ आहे, श आहे. हे सगळं आणि जर्मन ही अशीच भाषा आहे, की प्रत्येक याचा उच्चार केला जातो. आणि हं. त्याच्यामुळे ते ऑडिओ जे आम्ही मुलांना ऐकायला देतो आणि आम्ही सांगतो, की आणि मग आम्ही त्यांचा रोल प्ले घेतो, की हां, तुम्ही दोघं उभे राहा समोर हं. आणि मग हं. तू स्टेशनवर गेलायस आणि म्हणायचंय, की मला आता तिकीट काढायचंय. मग किती पैसे होतील? मग किती सुटे पैसे परत? ते पुस्तकातला जो डायलॉग असतो, ते रोल प्ले म्हणून आम्ही त्यांना करायला लावतो वाह! आणि मग आम्ही तो ओरिजिनल डायलॉग लावतो आणि मग म्हणतो, की "हां, आता रिपीट करा. आता हा कसा बोलतोय माणूस? हां, आता त्या ॲक्सेंटमध्ये बोला." तर हं. शिक्षक जर चांगला असेल ना, इनोव्हेटिव्ह असेल, तर अशा सोप्या-सोप्या पद्धतीने जर्मन शिकवता येतं. म्हणजे मी तुला साधी गोष्ट सांगते, की सायन्सची मुलं दिवसभर बसलेली असतात गं, त्यांना सतत कंटाळा येतो ना, हं, तर हं. मग जर्मनमध्ये मी म्हटलं ना, तो तिथे असं आहे. हं. तर आता ते टेबल म्हणजे तो टेबल आहे जर्मनमध्ये. हं. तर उभं राहायचं आणि आपण कसं ड्रिल करतो की नाही, हात हां. लांब करतो, हात उभे करतो, हात समोर करतो. तर त्यांना मी सांगितलेलं आहे, की फेमिनिन म्हणजे असे हात करा, मास्क्युलिन म्हणजे असं करा आणि मग वर्गात उभं राहून मी एखादा शब्द सांगते.
आणि त्यांना म्हणते, "ओळखा बरं आहे, तो आहे का ती आहे का ते आहे?" आणि मग त्याप्रमाणे ते हात करतात. मग त्यांना मजा पण येते, कारण हालचाल झाली ना, की त्यांना बरं वाटतं ना. एकदा आमच्या व्हाईस प्रिन्सिपल होत्या फर्ग्युसनच्या आणि स्पोर्ट्स टीचरही होत्या. त्या अशा येऊन बघत होत्या बाहेर दरवाजातनं आणि माझं काही लक्ष नव्हतं तिकडे. आणि मग ते तास झाल्यावर म्हणल्या, "अहो मॅडम, मला वाटलं की तुम्ही काय ड्रिल-बिल करून घेताय का काय? पण अहो मुलं छान शिकत होती हो. ते काय-काय म्हणत होती." अहो म्हटलं, "सारखी बसलेली असतात मुलं. म्हणजे तुम्ही वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने जर मुलांना शिकवलं तर ते मुलांना पाहिजे असतं आणि मुलं खूप उत्तम रीतीने शिकतात." वाह! बरं. आपल्याला मग सगळ्यांनाच म्हणजे लहानपणी एक बिंबवलेलं असतं, की जसं आता मला साधारण 4थी पर्यंत इंग्रजी नव्हतं. 5वी पासून इंग्रजी सुरू झालं. तर मी एक कायम मला असं सगळ्यांनी घोकून सांगितले, की "श्रद्धा, ग्रामरवर लक्ष दे हं. सगळं काही ग्रामरवर अवलंबून असतं. इंग्रजीचं ग्रामर पक्कं असेल ना, तर सगळं येतं." तर असंच जर्मनच्या बाबतीत पण आहे का, की जर्मन भाषा येण्यासाठी ग्रामर पक्कं असायला हवं का? आणि जर्मनचं ग्रामर आणि मराठीचं ग्रामर, व्याकरण यामध्ये काही साम्य आहे का? तू जे म्हणलीस ना, तर सुरुवातीला आपण जर ग्रामर पक्क केलं ना, म्हणजे दोन्ही पाहिजे. स्पॉन्टेनियस बोलता आलं पाहिजे, पण त्याच्यासाठी ग्रामर यायलाच पाहिजे. बरं. आणि म्हणून दोन्ही पद्धती गरजेच्या आहेत. तर सुरुवातीला मी जे म्हणलं ना, की त्याचं आर्टिकल काय आहे, ते पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंगी का स्त्रीलिंगी हे पाठच करायला लागतं, ते येत नाही. पण ते एकदा कळल्यावर ते परत वापरून मग बोलायची पण प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याच्यामुळे ही मिक्स्ड मेथड आहे असं मला वाटतं. पण ग्रामर हे यायला लागतं, कुठल्याही भाषेत यायला लागतं आणि अनेक साम्य आहेत आणि अनेक भेद असं दोन्ही आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये कसं आय एम जसं दुसऱ्या पोझिशनला व्हर्ब येतो, तसं जर्मनमध्ये होतं. आपलं मराठीत कसं क्रियापद शेवटी जातं ना. पण माझा, माझी, माझे, तुझा, तुझी हे जे आहे पॉझिटिव्ह आर्टिकल्स ती जर्मनमध्ये पण आहेत किंवा तो, ती, ते म्हणलं मी तसं जर्मनमध्ये आहे. प्रथमा, द्वितीया, चतुर्थी जर्मनमध्ये आहे. तर कधी-कधी गंमत काय होते माहितीये का? आपण इंग्लिशमध्ये आता फक्त यू आहे. म्हणजे रिस्पेक्ट फॉर्म नाही. पूर्वी शेक्सपियरच्या वेळेला दाऊ म्हणायचो आपण म्हणजे तुम्ही किंवा आपण. हे आता गेलेलं आहे बरोबर? पण जर्मनमध्ये कसं आहे, मी तुझ्याशी बोलत असले आणि मला तुला आदर द्यायचा असेल तर मी तुला तुम्ही म्हणते. पण जर्मनमध्ये डायरेक्ट बोलताना मी तुला आदर देऊ शकते. मी समज माझ्या शिक्षिकेबद्दल बोलत असेल, तर आपण मराठीत कसं म्हणतो, त्यांनी मला सांगितलं होतं, माझे आजोबा म्हणाले होते. जर्मनमध्ये तिने मला सांगितलं होतं. म्हणजे हा फरक आहे ना. आणि मग ह्या इंटरफिअरन्समुळे ज्यावेळेला भाषांतर करतात ना, ज्यावेळेला आम्ही म्हणतो ना, की माझे वडील म्हणाले, म्हणजे माझा बाबा म्हणाला किंवा माय फादर सेड असं आलं समज, तर ते रिस्पेक्ट फॉर्म वापरतात. कारण मराठीत आहे ना, की माझे वडील म्हणाले, माझे आजोबा म्हणाले, माझे तेच इंटरफिअरन्सनी तिथे पण वापरलं जातं. म्हणजे प्रत्येक भाषेची जी स्पेशालिटी आहे ना, तर मग आम्ही त्यांना सांगतो, की हे बघा इंग्लिशमध्ये असं आहे, जर्मनमध्ये असं आहे आणि मराठीत असं आहे. तर हे आपण ना कंपॅरिझन करून मुलांना शिकवायला लागतं. सगळं तुमचं तुम्ही बघा आणि समजून घ्या. असं सगळ्यांना जमत नाही ना, तेवढा वेळही नसतो. बरोबर. त्याच्यामुळे शिकवताना जर चांगला शिक्षक मिळाला ना, तर कुठलीही भाषा अतिशय सोपी असं मला वाटतं. क्या बात आहे! बरं कुठलीही परकीय भाषा चांगली येण्यासाठी आधी मातृभाषा चांगली यायला पाहिजे, असं काही आहे का? हो, मला नक्कीच असं वाटतं. कारण तुम्हाला तुमच्या भाषेबद्दल जर अभिमान असला आणि तुमची भाषा तुम्हाला नीट येत असेल, तर दुसरी भाषा शिकताना तुम्ही नकळत मनात त्याचा विचार करतच असता आणि मग तुम्ही जास्त प्रगल्भ होता, की अरे माझ्या भाषेत असं आहे, माझ्या भाषेतलं साहित्य असं आहे. त्याच्यामुळे कायमच मी मुलांना सांगते आणि खूप जणांना असं वाटतं, की मी आता इंजिनिअरिंग करतोय, तर मला भाषेची गरज नाही किंवा मी बँकिंग करतोय, भाषेची गरज नाही. तर ते इतकं चुकीचं आहे. कारण भाषा हे माध्यम आहे ना. व्यक्त होण्यासाठी भाषा ही यायलाच पाहिजे. म्हणजे नंतर मग ते खास शिकवणी लावून मग भाषा शिकत असतात. जे नकळत किंवा साइड बाय साइड मिळतच असतं ना, तुम्ही जर लक्ष दिलं तर. त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या वर्गातल्या मुलांना सांगत असते, की तुम्ही कुठलीही स्ट्रीम घ्या आणि काहीही शिका. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तरी तुमच्या पेशंट्स बरोबर बोलताना तुम्हाला नीट व्यक्त होता आलं पाहिजे. तुम्ही इंजिनिअरिंग कुठल्याही भाषा ही आली पाहिजे आणि ती दुसरी परकीय भाषा शिकण्याच्या आधी तुमची मातृभाषा तुम्हाला उत्तम आलीच पाहिजे. नक्कीच. क्या बात आहे! मस्तच. मंडळी डॉक्टर सविता केळकर यांच्याकडून अजून आपल्याला बरीच माहिती जाणून घ्यायची आहे. परंतु उर्वरित माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पुढील भागामध्ये. आत्तापुरतं आपण इथे थांबतो आहोत. पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
डॉक्टर सविता केळकर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेटूया पुढील भागात.